नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. पीठ मिरच्यांचा शॉर्ट व्हिडिओ बऱ्याच जणांनी बघितला असेल, पण मी लॉंगी शूटिंग केलेली होती. पीठ मिरच्या बऱ्याच दिवसापासून मी शेअर केलेल्या नव्हत्या, बनवत होती, तर चला तुमच्यासोबत मी थोडक्यात शेअर करते. तिखट आणि बिना तिखट अशा दोन प्रकारच्या मिरच्या असतात पीठ मिरच्या बनवण्यासाठी. ज्यांना तिखट मिरची खायची आवड असेल त्यांनी या प्रकारची मिरची घ्यायची असते. आणि जी पुढे अशी जाडसर मिरची दाखवलेली आहे, ज्यांना फिकट आवडेल त्यांनी त्या मिरचीचा वापर करायचा. माझ्याकडे कोथिंबीर जास्त होती म्हणून मग मी त्याचा वापर केलेला आहे. पीठ मिरच्या बनवण्यासाठी ना प्रत्येकी 1 चमचा त्यापेक्षा कमी पीठ असं मी प्रमाण घेतलेलं आहे. एका मिरचीसाठी 1 चमच्याचा वापर केलेला आहे. मिरच्या कोथिंबीर धुतल्या होत्या म्हणून मग ना तिथे जरा गॅस ओट्यावर पाणी झालं होतं, तर मी लगेच ते पुसून घेतलं की जेणेकरून गॅस ओटा स्वयंपाकानंतरही स्वच्छच राहील. मग सारखं स्वच्छ असं कापड ठेवत असते जवळ आणि त्याच्याने स्वच्छ करून घेत असते. आता मी म्हणजे ह्या थोड्याशा 3 तिखट मिरच्याही घेतलेल्या आहेत आणि सोबत ज्या अगदी फिकट आहेत त्यांचाही वापर केलेला आहे. कोरड्या मिरच्याही बनवल्या जातात आमच्याकडे. कोरड्या पिठाच्या त्याही छान लागतात. आपापल्या आवडीने लोक बनवतात, पण जास्तीत जास्त कढीसोबत आमच्याकडे या पद्धतीच्याच मिरच्या बनवल्या जातात आणि तिखट मिरच्या बनवतात. खूप म्हणजे मिरचीची भाजी हे खूप आवडतं लोकांना खानदेशामध्ये. तसं विदर्भातील लोकांना मिरचीची भाजी खूप आवडते. मिरचीचा वापर तिथे जास्त प्रमाणात होतो, आमच्याकडेही होतो. पण या मिरचीच्या भाजी म्हणजे कढीसोबत किंवा ताक लावून केलेली मिरचीची भाजी, गोड मिरचीची भाजी, अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. डाळ गंडोरी, भुसावळ साईडला वरणगाव वगैरे तिकडे मुक्ताईनगर आहे ना, तिकडे बनवली जाते. बरेच जण आपल्या आवडीनुसार ना मिरचींमधली जी बिया असतात ना त्या काढून घेतात, म्हणजे त्यांचा तिखटपणा कमी होतो. पण मी काढत नाही, कारण की त्याच्याने मला वाटतं अजून छान चव लागते. मग थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, डाळीचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही प्रमाण बघू शकतात, लगेच आपल्याला स्त्रियांना अंदाजाने समजेल. सोबतच मी इकडे कढीलाही फोडणी देऊन घेत होती. कढी हा पदार्थ आमच्या घरातला खूप आवडीचा आहे, मुलींचाही, माझाही आणि माझ्या मिस्टरांनाही खूप आवडते. मग त्यामुळे बऱ्यापैकी वेळेस दूध शिल्लक असलं की मी दही लावत असते आणि त्याचंच मग मी कढी बनवून घेत असते. नंतर काय केलं, पीठ घेतलं, त्यामध्ये बऱ्यापैकी कोथिंबीर ॲड केली, थोड्याशा ओवा ॲड केल्या आणि लसूण, याच्यामध्ये ना काहीजण हिरवी मिरची कुटून टाकतात. ज्यांना अति तिखट खाण्याची सवय असते थोडी हळद टाकली आणि ते पीठ ना म्हणजे मी असं छान थोडंसं हळूहळू पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. थोडीशी तीळ टाकली आणि थोडंसं असं मोहन म्हणून तेल टाकलेलं आहे आणि तिखट पण घेतलेलं आहे मी मिरचीचा ठेच्याऐवजी. मला ठेचाही चांगल्या प्रकारे जमतो. जर तुम्हाला बघायचा असेल ना नक्कीच सांगा. आणि जरा वेगळ्या पद्धतीचा करते, माझ्या मैत्रिणींना आवडतो म्हणून मग मला कळतं की नक्की चांगला बनवते. आणि तो ठेचा खाल्ल्यानंतर ना अजिबात तिखट लागत नाही. माझ्या आईचीच पद्धत आहे, आईने आजीकडून शिकून घेतलेलं होतं. थोडं तेल जास्त घ्यायचं, 1 पळी वगैरे, कारण की मग पीठ ना जरा हलकं होतं आणि छान असं फ्लफी झाल्यामुळे ना मिरच्याही छान अशा चटकदार बनतात. बेसन पीठ आपण जास्त प्रमाणात घेतलं ना तरीही चालतं, कारण की जितकं पीठ असेल ना तितकं असं खरपूस खरड तयार होते. लोखंडी तव्यावरती बनवल्या जातात ह्या मिरच्या खास करून. पण माझा तवा नेमका मी घासायला ठेवलेला होता आणि मला खूप घाई झालेली होती, म्हणून मग मी फ्राय पॅनमध्ये बनवलेल्या आहेत मिरच्या. तुमच्याकडे लोखंडी तवा नसेल तर मग नक्कीच तुम्ही पॅनचा वापर करू शकतात किंवा कढईचा. पण तवा आमच्याकडे बाजरीच्या भाकरीसोबत ही मिरची खातात, कढी आणि बाजरीची भाकरी आणि मिरची. मग त्याच बाजरीच्या भाकरी केलेल्या तव्यावरती या मिरच्या टाकल्या जातात वाफण्यासाठी. कढीला फोडणी देऊन टाकली. कढी मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते म्हणून मग मी सांगितलेलं नाही. कढी न फुटण्यासाठी दही नक्कीच चांगलं लागतं, जे असं एक म्हणजे घट्ट प्रकारचं असावं. आणि महत्त्वाचं म्हणजे डाळीचं पीठ आणि दही हे चांगलं एकजीव केलं ना तर, आणि मिक्स केलं. मी जास्त कढी ढवळत पण नाही कंटिन्यू,
पण फुटत नाही, कारण की दही जर एकदम मस्त असं घट्टदार असलं ना तर छानच कढी बनते. सगळेजण व्हिडिओ बघणारे अगदी म्हणजे बऱ्याच वयाचे आहेत, काकूंच्या वयाचे, आईच्या वयाचे. त्यांना माझ्यापेक्षा खरंच खूप जास्त अनुभव असेल, पण मी फक्त थोडक्यात माझा अनुभव शेअर केलेला आहे. तुमच्याकडूनही मला अनेक कमेंट्सद्वारे अनेक गोष्टी शिकायला मिळतात आणि तुम्ही छान छान गोष्टीही म्हणजे कमेंट्सद्वारे हक्काने सांगत असतात, तेही मला खूप आवडतं. मग मी फ्राय पॅनमध्ये अशा पद्धतीने मिरच्या ठेवून दिल्या आणि अवघ्या 8-9 मिनटामध्येच ह्या मिरच्या मस्तच अशा तयार झाल्या. शेवटी थोडं पीठ जे शिल्लक असतं ना त्यामध्ये पाणी मिक्स करायचं आणि अशा पद्धतीने मी ते मिरच्यांवरती टाकून देत असते आणि मग ते चटकदार असं मस्तच बेसनाचा जो म्हणजे चव असते ना ती त्यात उतरलेली असते आणि ओवा, जिरं, लसूण याची पण मग ते खूप छान अशी कुरकुरीत अशी मिरची तयार होते. बाजरी ज्वारीच्या भाकरीसोबत काय लागते ही मिरची, आहा! काश मी तुम्हाला पाठवू शकली असती. नक्कीच करून बघा, खूप आवडेल तुम्हाला. ज्यांच्या भागात ही मिरची केली जात नसेल त्यांच्यासाठी. गॅसच्या मंद फ्लेमवरती अगदी वाफवून घ्यायची छान, काही वेळ लागत नाही. आता तर आमचं पाईपलाईनमुळे गॅस खूप हाय स्पीडने चालतो. मी अगदी जो सिम गॅस चालतो ना त्यावरती ठेवलं होतं, तरी पण हे खाली असं लागून गेलेलं आहे लोखंडी तव्यावरती, तर जास्त अशा खरपूस या मिरच्या तयार होतात. आणि त्या ताईंनी मला जे वाटण बनवलं जातं आमच्या गावाकडे त्याचं रेसिपी दाखवायला लावली. मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. अशा पद्धतीने मिरची आणि कढीचा आणि भाकरीचा आम्ही आस्वाद घेतलेला. मग आला दुसरा दिवस. या मिरचीचा व्हिडिओ मी आधीच तयार केलेला होता, पण हा नंतर उन्नतीचा बड्डे होता त्या दिवसाचा. उन्नतीचा वाढदिवस असल्यामुळे ना मी घर आपण नेहमी आवरतोच, पण आपली मैत्रीण किंवा मुलं येणार असतील तर आपण भरपूर अशी तयारी करत असतो आणि कोपरे सगळं स्वच्छ करून घ्यायचं असतं. तसं तर आमचे बर्थडे अगदी साधेसुधे असतात. कधीही काही जास्तीचं डेकोरेशन नाही, म्हणजे डेकोरेशन नसतंच. अगदी केक आणला आणि हळदी कुंकू किंवा छान असं जेवण बनवलं घरचं, मुलांना बोलवलं आणि सेलिब्रेशन केलं बस. आणि बर्थडेचं तर विचाराल, माझ्या मिस्टरांना खरं तर कामामुळे, ऑफिसच्या कामामुळे ना असं उन्नतीचा बड्डे 2 वर्षापूर्वी फक्त आम्ही चारींनी रेस्टॉरंटमध्ये जाऊन, माझ्या मिस्टरांचंच मित्राचं रेस्टॉरंट होतं त्यामुळेच गेलेलो. त्यांनी ओपनिंग झालं होतं आणि आम्हाला आग्रहाने त्यांनी जेवायला बोलवलं होतं त्या दिवशी. नाहीतर आमचं बाहेरचं खाणं शून्य. पार्सलही आमच्या घरी कधी येत नाही आणि कामामुळे तर ना कधीच मुलींच्या बर्थडेला माझ्या मिस्टरांना घरी राहता आलं नाही. बर्थडे संपून जातो आणि मग बिचारे कारण की जॉबच तसा आहे त्यामुळे त्यांना आधी जॉबला प्राधान्य द्यावं लागतं आणि मग आपल्या घरच्यांना. बऱ्याचदा तर ना सुरुवातीला असं व्हायचं की कुणाला बोलवता पण येत नाही, कारण की मिस्टरांना वेळच नसतो. त्यांना त्या नेमकं अगदी बर्थडेच्याच दिवशी बऱ्याचदा कारवाई असतात. मग त्यामुळे अगदी रात्री किती उशीर होईल हे सांगता येत नसतं. मग मी ना सुरुवातीला मला या गोष्टीचं खूप वाईट वाटायचं की वेळ नाही मिळत. पण आता समजतं की कर्तव्य खूप महत्त्वाची आहेत आणि त्यामुळे ना मग आपण काय नाही, बर्थडे तर येतच असतात. मेन म्हणजे आपलं मराठी संस्कृतीमध्ये खूप जास्त झगमग करून असं काही आपल्याकडे सेलिब्रेशन केलं जात नाही. आपले आईवडिलांनी आपले अगदी साधे सुधे बऱ्याचदा आपल्या लहानपणी तर बड्डे सेलिब्रेशन पण नसायचं, पण आता मुलांची खूप लाड कौतुक असतात. सोशल मीडियामुळे सगळ्यांना वाटतं की म्हणजे बड्डे मुलांना वाटतं सेलिब्रेट व्हावे. माझ्या परीने जितकं होईल तितकं मी करण्याचा प्रयत्न करते, कारण की बाहेरचं घरच्या या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना ना आपलीही दमछाक होत असते. सरकारी अधिकाऱ्याची पत्नी म्हणून ना खूप म्हणजे जीही स्त्री असते वाटतं आपल्याला, खूप जणांना
त्या लोकांची झगमगाट, त्यांना दिलेले सन्मान याचं वाटतं. पण खरं तर ना त्या पत्नीचंही मनोगत खूप वेगळं असतं. जर तुम्ही कोणी या व्हिडिओ बघत असणार तर नक्कीच कळेल. बऱ्याचदा सणवार, अगदी सणावारात तर इतकं काम असतं की ते सणवार वाटत पण नाही. कारण की घरात पण सगळेजण असतील ना तरच एक म्हणजे अशी वेगळीच मजा असते. नाहीतर न काहीतरी कमी आपल्याला जाणवतच असते. जसं बैलगाडीचे दोघं चाकं सोबत असली तर मग बैलगाडी अशी छान म्हणजे सगळं व्यवस्थित असतं. पण एक मजा सणाच्या दिवसात जर सगळेजण घरात असतील ना खूप वेगळं वाटतं. पण ना ज्यावेळेस कामानिमित्त पतिदेवांना बाहेर म्हणजे राहावं लागतं, कारवाईसाठी जावं लागतं आणि आपण घरात एकटे असतो, सणवार करत असतो, पण तेवढी फिलिंग येत नसते खरं सांगायचं तर झालं तर. आणि हे सगळं रिलेट ना ज्यांचे मिस्टर लांब राहतात किंवा जवळ राहून पण ना त्यांना कामामुळे वेळच नाही मिळत, ते रिलेट करू शकतील, माझ्या भावना समजू शकतील. पण एकदा अधिकारी झाल्यावर ना फॅमिलीपेक्षा पहिलं प्राधान्य म्हणजे कामाला द्यावं लागतं, कर्तव्याला द्यावं लागतं, सेवेला द्यावं लागतं आणि जनतेसाठी 24 तास ॲवेलेबल राहावं लागतं. तेही म्हणजे पत्नी किंवा घरच्यांना सगळ्यांना या गोष्टींचा स्वीकार हळूहळू होऊन जातो. मुलंही स्वीकारून घेतात आणि मग जसा वेळ मिळेल तोच आपला त्या दिवसाचा थोडा का असेल ना ते सेलिब्रेशन असतं. मी पावभाजी बनवणार होती, त्याच्यासाठी ना मी आवरून घेतलं पटपट आणि लगेच बाजारात गेली. लवकर सगळ्या भाज्या घेऊन आलेली होती की वेळेवर माझी घाई वगैरे होणार नाही, म्हणून सकाळीच सगळं आणून ठेवलं होतं. सरिताज किचनची मी 25 ते 30 जणांची पावभाजी हा व्हिडिओ बघितला होता आणि अगदी त्या पद्धतीने केलेली फार छान झाली होती. उन्नतीला ना मॅक्समधून 700 आणि 500 रुपयाचे असा 2 फ्रॉक घेतलेले. अगदी स्मूथ असतात मॅक्सचे कपडे, स्वस्त असतात महत्त्वाचं. आणि तिला ना टेडी बिअर किंवा बावले वगैरे असे खूप आवडतात, म्हणून मग ते छोटे छोटे 2 घेतलेले. भाजी वगैरे ना मी दुपारीच 4 वाजेपर्यंत शिजवून ठेवली होती. नंतर पाव वगैरे आणले बेकरीमध्ये जाऊन आणि गुलाबजाम आणले होते स्वीट मार्टला जाऊन. नंतर मैत्रीण आलेली, ही माझी कीर्ती पाटील मैत्रीण आहे. ही पण क्लास 1 ऑफिसर आहे. माझ्या शेजारच्याच बिल्डिंगमध्ये राहते, माझी बालपणीची मैत्रीण आहे. दोघींनी मिळून मग अशी छान अशी पावभाजी बनवलेली. पावभाजीमध्ये ना मी 1 बीट टाकलेलं, 2 गाजर टाकलेले, त्यामुळे कलर खरंच फार छान आलेला आणि अगदी असा साधा सुद्धा उन्नतीच्या फ्रेंड्ससोबत बड्डे केलेला. मी तर ना मला थोडं थायरॉईडमुळे सूज आलेली होती चेहऱ्याला वगैरे, मग पण मी थकून पण गेलेली होती खूप आवरून वगैरे सगळं. चेहरा माझा फ्रेश दिसत नाही आहे, तुम्ही तेवढं समजून घ्या. ही जी मैत्रीण आहे ना ही बॉम्ब स्क्वॉडची अधिकारी आहे. म्हणजे स्त्री म्हणून बघा, विशेष आहे की एक स्त्री एवढं मोठं पद आणि एवढी जबाबदारी, म्हणजे खूप मोठे मोठे पदं स्त्री सांभाळते. पण इतकी कठीण म्हणजे हा भाग पण स्त्री किती छानपणे हाताळू शकते हे पण महत्त्वाचं आहे. तिला ना साडी नेसण्याची फार आवड आहे आणि मला तशी नाही, तर मी तिलाच म्हणत होते, अरे तू साडी का नेसली? मला तर आता टेन्शन आलेलं आहे की तू साडी नेसली म्हणून मला नेसावी लागेल. पण मी घाई होती म्हणून मग मुलं येऊन गेलेले होते, पटपट ड्रेस चेंज केला. सगळ्यांनी लहानांनी मस्तच आस्वाद घेतला पावभाजीचा आणि सगळ्यांना रिटर्न गिफ्ट दिलेलं पेन्सिल बॉक्स आणि प्रत्येकजण आपापल्या घरी गेले. असा छोट्याशा साध्या पद्धतीने बर्थडे सेलिब्रेट केलेला. तिचा हा ड्रेस तिच्या मावशीने उन्हाळ्यामध्येच आम्ही किड्स ओके या दुकानातून घेतला होता, तुम्ही बघितलंच होतं त्यावेळेस. आणि रात्रीचे आता 10 वाजलेले आहेत आणि हा किचन ओटा मला आवरून घ्यायचा होता. खरं तर अंगाला खूप काटे आले होते. छोटी छोटी भांडी डिशवॉशरला लावली, मोठी सगळी भांडी घासली, गॅस ओटा स्वच्छ धुवून काढला, सगळा पसारा आवरला, प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेवली की सकाळी फ्रेश वाटावं आणि उन्नती शाळेत जावी म्हणून. नाही तर सकाळी उठल्यावर एवढा पसारा बघितला असता मलाच त्रास झाला असता. संपूर्ण घर मी स्वच्छ पुसून काढलं आणि रात्रीचे 1 वाजलेले आहेत. पण खूप प्रसन्न वाटतंय हे सगळं झाल्यानंतर. आपल्या मुलांच्या आनंदातच आईचा आनंद असतो. चला परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत.